हॅलो फ्रेंड्स, सेशन नंबर 40 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. स्टार्ट करूया. लॅब मध्ये सेल्फ पाथ लर्निंग. त्यामध्ये टोटल 4 क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया. सिलेक्ट द करेक्ट URL टू सर्च रेडी टेम्पलेट. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट http templates.office.com. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे वी कॅन नॉट इन्सर्ट शेप इन आवर प्रेझेंटेशन. तर याचं उत्तर फॉल्स. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे we can save the presentation with blank extension. तर यामध्ये एक करेक्ट आन्सर आहे पॉवरपॉइंट मध्ये PPTX. देन 4 नंबरचा क्वेश्चन आहे we cannot download our document. तर हे आहे फॉल्स. देन सेल्फ पाथ लर्निंगचे क्वेश्चन इथे संपलेले आहे. यानंतर पाहूया नॉलेज चेक. स्टार्ट करूया. यामध्ये पण टोटल 5 क्वेश्चन आहे. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे ब्लँक्स पोस्टर्स आर ग्राफिक और विजुअल रिप्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन डाटा नॉलेज इंटेंडेड और टू present complex information quickly and clearly. So correct answer is first infographic. Then second question, which icon should you click on the explore Microsoft PowerPoint templates? तर याचं करेक्ट आन्सर आहे PowerPoint. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग डिस्प्लेज अँड इन्फोग्राफिक पोस्टर. तर या पिक्चर मध्ये पाहून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर करेक्ट आन्सर आहे यामध्ये हे पिक्चर आहे, हे करेक्ट आहे सेकंड नंबरचं. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे यू विल फाइंड द स्मार्ट आर्ट ऑप्शन अंडर द ब्लँक टॅब ऑफ द मेनू बार. तर 4th नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे इन्सर्ट. फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे. यानंतर पाहूया 5th नंबरचा क्वेश्चन यू हॅव सिलेक्टेड अन इमेज अँड वॉन्ट टू अप्लाय ॲनिमेशन इफेक्ट टू इट, हाऊ विल यू डू सो. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे क्लिक ॲनिमेशन, सिलेक्ट अन ॲनिमेशन स्टाईल टू अप्लाय. अशा प्रकारे आपल्या नॉलेज चेकचे टोटल 5 क्वेश्चन इथे संपलेले आहे. एंड करूया एक्झाम आणि पुढे स्टार्ट करूया डू इट युअर सेल्फ. तर फर्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट स्लाइड नंबर 1, चेंज इट्स विड्थ टू 20 centimeter and height to 26.6 centimeter using design tab, customize group, slide size, custom slide size. So start करूया. पहिला क्वेश्चन यामध्ये स्लाइड नंबर 1 मध्ये डिझाइन मध्ये जाऊन आपल्याला स्लाइड साइज जी आहे त्याची विड्थ आपल्याला 22.1 अशी घ्यायची आहे. सेंटीमीटर आणि हाईट जी आहे 26.6 अशी घ्यायची आहे आणि ओके करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. सेकंड क्वेश्चन इन द डिस्प्ले प्रेझेंटेशन ओपन स्लाइड नंबर 2 अँड अप्लाय थीम गॅलरी टू इट युजिंग डिझाइन टॅब, थीम ग्रुप. स्टार्ट करूया. स्लाइड नंबर 2 घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला डिझाइन टॅब मध्ये जाऊन गॅलरी, थीम अप्लाय करायची आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन In the displayed presentation, select table given in
Slide number 3. Apply the table style of your choice and change its cell shading color to red using table tools, design tab, table style group. So we are starting question number 3. First of all, we are select slide number 3. Then we are selecting table, this slide. हे पहिले आपण हे सिलेक्ट करून घ्या. टेबल सिलेक्ट केल्यानंतर ही डिझाइन टॅब ऑटोमॅटिकली ओपन होते. टेबल स्टाईल आपल्याला त्यातले कोणतेही घ्यायचे आहे आणि शेडिंग कलर हा रेड घ्यायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन. ओपन अ ब्लँक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन अँड सेट द स्लाइड साइज ॲज स्टँडर्ड 4:3 using design tab, customize group, slide size. यामध्ये आपल्याला पहिले पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन आपल्याला स्टार्ट करावं लागेल. ब्लँक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन आणि डिझाइन टॅब मध्ये जाऊन स्लाइड साइज देन स्टँडर्ड 4:3 अशा प्रकारे स्लाइड साइज घ्यावं लागेल आणि आन्सर सबमिट करायचा आहे. देन 5 नंबरचा क्वेश्चन. इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द स्लाइड नंबर 4, चेंज इट्स बॅकग्राउंड कलर टू ग्रीन युजिंग डिझाइन टॅब, कस्टमाइज ग्रुप, फॉर्मॅट, बॅकग्राउंड. तर पहिले आपल्याला स्लाइड नंबर 4 सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला डिझाइन टॅबमध्ये जाऊन फॉर्मॅट बॅकग्राऊंडमध्ये क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे सॉलिड फिलमध्ये कलर घ्यायचा आहे ग्रीन कलर, अशा प्रकारे ग्रीन कलर आणि आन्सर सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे आपले डू इट युअरसेल्फचे सर्व क्वेश्चन इथे संपलेले आहे. त्यानंतर सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट करूया. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे. MS PowerPoint can be an effective tool to present material in the classroom and encourage student learning. So search for the template in the search bar as infographic poster in Microsoft PowerPoint. So starting question. यामध्ये असं इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला इन्फोग्राफिक टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. देन सेकंड क्वेश्चन. बोल्ड टेक्स्ट कॅन एस्टॅब्लिश अ टायपोग्राफिक hierarchy that conveys the relative ranking of information. Hence apply bold to the selected text. Why drink more water? So इथे आपल्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे, देन सबमिट करायचं आहे. इथे आपले सिम्युलेशनचे क्वेश्चन पण पूर्ण झाले आहे. त्यानंतर पाहूया सेशन कंप्लीशन टेस्ट. सेशन कंप्लीशन टेस्ट मध्ये टोटल 4 क्वेश्चन आहे. तर पहिला क्वेश्चन. फ्लॅश मेमरी कार्ड आर क्रेडिट कार्ड साइज सॉलिड स्टेट storage device widely used to portable devices such as a mobile phones and GPS navigation system. So correct answer is true. Then second number question. USB device drivers are also known as flash drive. Correct answer is true. Correct answer is true. Then third number question. USB drivers are also known as magnet drivers. तर याचं करेक्ट आन्सर आहे फॉल्स. 4 नंबरचा क्वेश्चन आहे. विच ऑफ दिस स्टोरेज टेक्नॉलॉजीज टू स्मार्टफोन यूज. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे फ्लॅश मेमरी कार्ड.
तर सेशन नंबर 40 मधले इथे आपले पूर्ण क्वेश्चन इथे संपलेले आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.